तुम्हाला कधी देव दिसला? Can scientists believe in God? Bhagavad Gita is the best book to become a leader. या मानव जातीचं भविष्य काय पाहता? आत्महत्येचं प्रमाण हे विद्यार्थ्यांच्या मध्ये काय वाढत चाललेलं आहे. इस्कॉनचा मिड डे मील प्रोजेक्ट आहे, त्याच्यावरही क्रिटिसाइज झाला होता तो की हे प्रसाद म्हणून हे संस्कार, या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही की मनावर नियंत्रण कसं मिळवायचं? डिप्रेशनमधून बाहेर पडायचं असेल गीतेत सर्व लोक महेश्वरम. आज ज्यांनी म्हणतो हे माझं आहे माझं आहे माझं आहे, किती काळासाठी आपल्याकडे राहणार? कारण आपली ही फ्लाईट कधीतरी क्रॅश होणारच. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात विवेक संवाद, विचारांना चालना देणारा, जीवनाला दिशा देणारा संवाद मंच. मी विवेक इनामदार. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, गेली 25 वर्ष पूर्णवेळ आध्यात्मिक सेवेत कार्यरत, युवकांना जीवनमूल्यांची दिशा देणारे आदरणीय गोपतीदासजी. गोपतीदासजी, विवेक संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. गोपतीदास गेली 26 वर्ष इस्कॉन या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्थेत पूर्णवेळ कार्य करत आहेत. रावेत पुणे येथील इस्कॉन मंदिराचे म्हणजेच गोविंदधामच्या उभारणीत आणि विकासामध्ये त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा, योग प्रशिक्षणामध्ये डिप्लोमा आणि इतिहास विषयात MA पदवी संपादन केली आहे. त्यांनी श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यांचा सखोल अभ्यास व अध्यापन केले आहे. ते सुमारे 700 युवकांचे वैयक्तिक समुपदेशन करतात. तसेच 5000 पेक्षा अधिक युवकांपर्यंत त्यांचे मार्गदर्शन पोहोचले आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट, माइंड कंट्रोल, व्यक्तिमत्व विकास, आधुनिक युवकांसाठी योग, सार्वजनिक वक्तृत्व प्रशिक्षण आणि नैतिक व चारित्र्य शिक्षण असे विविध कार्यक्रम ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राबवतात. सध्या ते व्हॅल्यू एज्युकेशन प्रोग्रामद्वारे PCMC परिसरातील शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाचा उपक्रम राबवत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की भगवद्गीता म्हणजे नेमकं काय? तो एक केवळ धार्मिक ग्रंथ आहे की सर्वांसाठी जीवनाचं मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे? फार सुंदर प्रश्न आणि सुरुवात झालेली आहे. मी असं म्हणेन, भगवद्गीता हा काही केवळ एक धर्मग्रंथ नाही. जसं एक उदाहरण मी देईन, एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेतल्यानंतर त्यासोबत एक मॅन्युअल येतं की हाऊ टू ऑपरेट दॅट इलेक्ट्रॉनिक गॅजेट. तसं हे मनुष्य जीवन आपण कसं ऑपरेट करायचं आहे यासाठीचं मॅन्युअल म्हणजे भगवद्गीता आहे. आणि म्हणून या भगवद्गीतेमध्ये केवळ धार्मिक उपदेश आहेत असंच नाही आहे, तर आपलं मनुष्य जीवन हे आपण कसं वापरावं, मनुष्य जीवनामध्ये येणाऱ्या समस्या, त्या समस्यांना कसं तोंड द्यावं आणि मनुष्य जीवनामध्ये आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, या सर्वांची उत्तरं ह्या भगवद्गीतेमध्ये आहेत. आणि म्हणून मी असं म्हणेल, आपल्या मनुष्य जीवनासाठी एक मॅन्युअल म्हणजे भगवद्गीता आहे. जीवनाचा मार्ग त्यात सांगितलेला आहे. निश्चित. ही गीता कधी, कुठे, कुठल्या परिस्थितीमध्ये सांगितली गेली आणि जो संभ्रमावस्थेमधला अर्जुन होता त्याच्यापासून तरुणांनी काय शिकावं? भगवद्गीता हा ग्रंथ असा आहे ना, अशा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तो सांगितला गेलेला आहे की ज्या ठिकाणी परिस्थिती गोंधळाची होती, ज्या ठिकाणी परिस्थिती अतिशय भयभीत वातावरणाची होती आणि ज्या ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे निराशा अवस्था, अशा ठिकाणी भगवद्गीता सांगितली गेलेली आहे. जर आपण भगवद्गीतेचा थोडासा इतिहास जर बघितला महाभारतामध्ये जाऊन, की एका बाजूला पांडव सैन्य आहे, एका बाजूला कौरवांचं सैन्य आहे आणि स्वतः 5 पांडव, त्यामध्ये अर्जुन हा जो प्रमुख आहे आणि ज्याचं सारथ्य स्वतः भगवान श्रीकृष्ण करतायत. अर्जुन ही पृच्छा करतो की हे भगवंता, हे भगवान श्रीकृष्णा, की माझ्या समवेत लढायला कोण कोण आलेले ते मला पाहायचं आहे. आणि जेव्हा हा प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाने विचारला, गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आहे. अर्जुन स्वतः म्हणतो की रथमे स्थापित अच्युतः, की अरे अच्युता, हा जो रथ आहे हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. आणि मग जे भगवान श्रीकृष्ण भक्तवत्सल आहेत, जे सारथ्याची सेवा करत होते सारथी म्हणून, तर त्यांनी रथ हाकत 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 दोन्ही सैन्यांच्या जेव्हा मध्ये आणला, तेव्हा अर्जुनाने बघितलं की माझ्या समवेत युद्ध करायला कोण कोण आलेले आहेत.
आणि जेव्हा अर्जुन पाहतो की माझ्या समवेत युद्ध करायला माझे चुलत भाऊ आलेले आहेत, माझीच भावंडं आलेली आहेत, माझी मुलं आलेली आहेत, माझे गुरुजन आलेले आहेत, माझे आजोबा आलेले आहेत, माझे मित्र आलेले आहेत आणि हे सगळे माझ्या विरोधात लढायला इथं आलेले आहेत. तर तेव्हा हे जेव्हा अर्जुन सगळं पाहतो, अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न येतो की अरे म्हणे मी राज्य निर्माण करायसाठी किंवा राज्य मिळवण्यासाठी हे युद्ध करणार होतो, पण इथं तर माझ्या समवेत लढायला माझेच लोक आलेले आहेत. हे पाहून त्याच्या मनामध्ये ती निराशा निर्माण झाली की मला हे युद्ध नको आहे. कारण जर माझ्याच लोकांना मारून जर मला हे रक्तरंजित राज्य जर मिळवायचं असेल तर मग हे रक्तरंजित राज्य मिळवल्यानंतर मी सुखी कसा होऊ, मी आनंद कसा घेणार जीवनामध्ये. आणि या भावनेने तो निराश झाला आणि म्हणून मग भगवान श्रीकृष्णांनी त्याला त्या निराशेमधून बाहेर काढण्यासाठी गीतेसारखं तत्त्वज्ञान दिलं की ज्यामध्ये तुझं कर्तव्य काय आहे एक योद्धा म्हणून, तुझं जीवनाचा उद्देश काय आहे एक मुलगा म्हणून, तुझ्या जीवनाचा उद्देश काय एक राजा म्हणून, हे तत्त्वज्ञान समजून देण्यासाठी भगवद्गीतेसारखं तत्त्वज्ञान त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर सांगितलं की ज्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पांडव सेना एका बाजूला आणि एका बाजूला कौरव सेना हे एकत्रित आलेले होते ऑन बॅटलफील्ड. म्हणजे भगवद्गीता हा विषय असा आहे ना की जिथे युद्धाचा प्रसंग आहे पण तिथे तत्त्वज्ञान दिलेलं आहे. आणि अर्जुन हा तुमचं आमचं प्रतिनिधित्वच करतो ना सध्याच्या परिस्थितीत. प्रत्येक जण निराश आहे, प्रत्येक संभ्रमावस्थेत आहे. या परिस्थितीत त्याला कसं याच्यावर मात करावी आणि पुढे आपलं कर्तव्याचं पालन करावं हेच भगवान श्रीकृष्ण या रूपाने सांगतायत. म्हणजे जरी आपण अर्जुनाचा जर विषय बघितला, अर्जुन एक राजाही होता, एक पुत्र होता, एक पिता होता आणि या सगळ्या भूमिका त्याला पार पाडायच्या होत्या. पण या सगळ्या भूमिका पार पाडता पाडता एवढी निराशा त्याच्या पदरी आलेली आहे आणि त्या निराशेतून बाहेर काढायला, जसं आपण आजकाल इंग्लिशमध्ये डिप्रेशन हा शब्द वापरतो, कोणत्याही व्यक्तीला मी असं म्हणेन डिप्रेशनमधून बाहेर पडायचं असेल गीतेचा अभ्यास करा. गीतेचा मुख्य संदेश काय आहे? आता कर्मयोग हे वारंवार सांगितलं जातं, ते तुम्ही सोप्या शब्दात सांगू शकाल? गीतेचा मी असं म्हणेन की गीतेमध्ये कर्मयोगही सांगितलेलं आहे, ज्ञानयोगही सांगितलेलं आहे, भक्तियोगाचं प्रामुख्यानं खूप मोठं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि जर आपण ह्या तिन्ही योगांचा अभ्यास करू, एक गोष्ट अशी आपल्याला निदर्शनाला येते की योग म्हणजे काय. आणि योग हा शब्द युज धातूपासून येतो. युज म्हणजे जोडणे, टू कनेक्ट. मग हे कनेक्ट कुणासोबत व्हायचं आहे आपल्याला, की ज्याच्यासोबत आपलं कनेक्शन तुटलेलं आहे त्याच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्याला म्हणतात योग. आणि मग कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, पण ह्यातला सर्वात महत्त्वाचा जो भक्तियोग, आपण कोणत्या माध्यमातून भगवंताला जोडू शकतो किंवा त्या परमात्म्याशी जोडू शकतो, हा योग, या योगाचं वर्णन गीतेमध्ये आहे. तेव्हा कर्मयोग जरी एका वाक्यामध्ये सांगायचा म्हटला किंवा ज्ञानयोग जरी एका वाक्यामध्ये सांगायचा म्हटला किंवा भक्तियोग एका वाक्यामध्ये सांगायचा म्हटला तर भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. योगिनाम अपि सर्वेषां मधगते अंतरात्मनाम श्रद्धावान भजते योमास तमे युक्त समेमतः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्या मते तो सर्वोत्तम योगी आहे. कोण? की जो कोणत्याही गोष्टीची चिंता न करता केवळ माझ्यावरती मन केंद्रित करून कार्य करतोय किंवा कर्म करतोय. कर्म आणि फळाची आसक्ती ह्याच्यात काय फरक आहे आणि स्पर्धात्मक जगामध्ये हा विचार कसा उपयोगी ठरतो? आता जर आपण बघितलं की प्रत्येकाला कर्म करायचं आहे आणि फळाची अपेक्षाही निश्चित प्रत्येक ठिकाणी असते. आणि हा गीतेतला प्रसिद्ध श्लोक, आजच्या जगात रिझल्ट्स पाहिजे सगळ्यांना. पण भगवद्गीता म्हणते की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, की कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा ठेवू नको. पण आजकालचा समाज आपल्याला स्पर्धात्मक जीवनशैली शिकवतोय की ज्या स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला कुठेतरी पुढे जायचं. आजकाल शाळेमध्ये गेलो तर मुलांना 100% मार्क मिळवायचे आहेत, जर कॉलेजमध्ये गेलो तर मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या आहेत, नोकरी मिळवल्यानंतर लोकांना तिथे प्रमोशन मिळवायचं, स्पर्धा सुरू आहे सगळीकडे. पण भगवद्गीता यातून आपल्याला असा संदेश देते ना की आपण जरी स्पर्धात्मक जीवन जरी जगत असू तरी या भावनेमध्ये आपण जीवन जगायला पाहिजे की मी एकटा प्रगती नाही करणार, मी सगळ्यांना घेऊन प्रगती करेन. आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण या गोष्टींचा विचार करतो, आजकाल एज्युकेशन हे सर्वत्र दिलं जातं,
पण कॅरेक्टर बिल्डिंगचं एज्युकेशन, ज्याला आपण चारित्र्य संपन्न शिक्षण असं म्हणतो, तर ते देणं फार गरजेचं आहे. आणि ते भगवद्गीतेतून आपल्याला मिळतं. म्हणून भगवद्गीता जेव्हा कर्माबद्दल बोलते किंवा कर्मफळाच्या अपेक्षेबद्दल बोलते, तेव्हा हेच वर्णन करते की तू नेहमी इतरांचाही विचार करत जा, केवळ स्वतःचा विचार करू नकोस. आजचे विद्यार्थी हे ताणतणाव, नैराश्य, दिशाहीन अशा पद्धतीचं जीवन जगतायत. आत्ता म्हणजे अगदी फार अनेक इतकं नैराश्य या टोकाचं आहे की अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या मोठ्या हो. प्रमाणात येत आहेत, वाचाव्या लागत आहेत. आणि अशाच मन सुन्न होतं की बाबा काय चाललंय हे. हो. तर याच्यात गीता काय मार्ग दाखवते अशा परिस्थितीमध्ये? आजकाल आपण जर बघितलं ना की आत्महत्येचं प्रमाण हे विद्यार्थ्यांच्यामध्ये काय वाढत चाललेलं आहे. कारण कुठेतरी एक स्पर्धात्मक जीवन आहे, हा पहिला भाग. दुसरीकडे कुठेतरी त्यांच्यावरती एक नेहमी असं ओझं टाकलं जातं की तुम्हाला इथेपर्यंत पोचायचं आहे, इथंपर्यंत पोचायचं आहे. आणि ही जेव्हा निराशा मनामध्ये निर्माण होते, मग तेव्हा कुठेतरी तो विचार करतो की आत्महत्येचा प्रयत्न आहे. म्हणजे हे असं का घडतं बरं? याच्या मागची मुख्य भूमिका ही अशी आहे की इच्छा पूर्ण होत नाही आहेत, अपेक्षांचं ओझं एवढं मोठं आहे की त्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत. आणि मग सर्वात शेवटचा पर्याय समोर येतो की मला आता आत्महत्या करायची आहे. का? की मी माझ्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही आहेत किंवा मी दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आणि भगवद्गीता यामध्ये सध्याच्या तरुणांना हेच मार्गदर्शन करते की आपण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आणि आपण काय समजलं पाहिजे याच्यामधून? एक गोष्ट निश्चित आहे की आपण आपल्या जीवनाकडे बघून मला माझं जीवन आनंदी कसं ठेवायचं ह्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि मला निश्चित अशी खात्री आहे, आनंदी जीवन जगण्यासाठी बाहेरची परिस्थिती अवलंबून नाही आहे, आंतरिक मनावरती अवलंबून आहे. आणि जेव्हा अपेक्षांचं ओझं बाजूला जातं, नैराशा जीवनातली आपोआप बाजूला जाते. आणि मग विद्यार्थी हा ताणतणावातून बाहेर येऊन एक सुखी जीवन निश्चित जगू शकतो, जर तो त्या अपेक्षांच्या ओझ्यातून बाहेर आला तर. सगळ्यांना यशस्वी जीवन जगायचं आहे, सक्सेस. तर ही सक्सेसची काय नक्की गीतेमध्ये काय संकल्पना आहे सक्सेसची? आणि अपयशावर मात करायची असेल किंवा त्या परिस्थितीतून गीता कसं मार्ग सुचवते? मी असं म्हणेन ह्याच्यावरती की जो गीतेचा एक अभ्यास आहे की जीवनामध्ये यशस्वी व्यक्ती म्हणजे कोण. आजकालच्या बाहेरच्या जगामध्ये काय होतं की एखादा यशस्वी व्यक्ती म्हणजे कोण, की ज्याच्याकडे अंगावर चांगले कपडे आहेत, ज्याच्याकडे एखादी कार असेल, ज्याच्याकडे एखादा मोठा बंगला असेल. पण मी असं म्हणेन भगवद्गीतेच्या माध्यमातून यशस्वी व्यक्तीची ही लक्षणं नाही आहेत. कारण आज ज्याच्याकडे कार आहे, आज ज्याच्याकडे बंगला आहे, आज ज्याच्याकडे अंगावर चांगले कपडे आहेत, असेही लोक आत्महत्या करतायत. दररोजच्या जीवनामध्ये आपण अनेक अशी उदाहरणं पाहतोय. म्हणजे हे लोक यशस्वी झाले का? नाही. मग यशस्वी कोण झाला? की ज्याने मनावरती विजय प्राप्त करून आहे त्या वस्तुस्थितीमध्ये तो सुखी समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो, तोच व्यक्ती यशस्वी आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण या यशाच्या बाबतीमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोकांमध्ये एक वर्णन करतात. आज भौतिक जगातलं जे यश आहे किंवा जे अपयश आहे हे कसं आहे बरं? आज एखाद्या मुलाला 10वीमध्ये 99% मार्क मिळाले म्हणून तो खूप आनंदी असतो. पण आनंद किती दिवस टिकतो तो? 1 आठवडा, 2 आठवडा किंवा एखादा महिना. 11वीला गेल्यानंतर ते विसरून जातो. तो 12वीची चिंता लागते. मग पुन्हा 12वीला गेल्यानंतर तो 12वीचं पुन्हा डोकीमध्ये सुरू होतं सगळं. मग 12वीमध्ये यश प्राप्त केलं की तोही आनंद किती दिवसाचा? एक 10-15 दिवसाचा. पुन्हा मग कॉलेज. मग हा भौतिक जगातला आनंद असा काही काळ आनंद देतो, पुन्हा चिंता, आनंद चिंता, आनंद चिंता हे असंच आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 2ऱ्या श्लोकामध्ये म्हणतायत, 2ऱ्या अध्यायामध्ये म्हणतायत, मात्रा स्पर्शस्थू कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायोने नित्या तांत्रिक चितस्व भारता. की अरे अर्जुना, ह्या जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे सुखदुःख येतात ना, ही उन्हाळा आणि हिवाळा येण्या जाण्याप्रमाणे आहेत. उन्हाळा आला 3 ते 4 महिनेच तो थांबणार, पावसाळा येणार आहे. पावसाळा आला की तो 3-4 महिनेच थांबणार आहे, पुन्हा थंडी येणार आहे. तसे म्हणे आपल्या जीवनामध्ये येणारं यश आणि अपयश हे कधी येईल जाईल, येईल जाईल असं होतच राहणार आहे. याच्यामध्ये हे चक्र आहे. याच्यामध्ये गुंतून न जाता खरं यशस्वी जर म्हणायचं असेल तर मग मनावरती विजय प्राप्त करणं गरजेचं आहे. कारण आज आपण समाजामध्ये पाहतो अनेक यशस्वी लोक होऊन गेले, पण कित्येक भौतिकदृष्ट्या यशस्वी लोकांनीही आत्महत्या केलेली आहे.
म्हणजे ज्याच्याकडे धन, ऐश्वर, सौंदर्य सगळं होतं, अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. म्हणजे ह्याचाच अर्थ कुठेतरी मनावरतीने विजय प्राप्त केलेला नव्हता. आणि म्हणून मी असं म्हणेन गीतेच्या माध्यमातून की खरं यश हे मनावर विजय प्राप्त करणं आहे. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की मनावर नियंत्रण कसं मिळवायचं? फार सुंदर प्रश्न आहे हा. कारण मी असं म्हणेन मन हा एक इतका मोठा असा विषय आहे ना, की आज पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मनाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. आज मी जेव्हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जातो मुलांना शिकवण्यासाठी, लहान मुलंही विचलित आहेत, कॉलेजचे तरुण विचलित आहेत. याच्याही पुढे अजून एक पाऊल आपण जर पुढे टाकून गृहस्थ आश्रमी लोकांच्या घरात जेव्हा जातो, जे वैवाहिक जीवनामध्ये आहेत, त्यांच्याही जीवनामध्ये कुठेतरी एक विचलितपणा आलेला आहे. मग या सगळ्या गोष्टीचं जर कारण आपण बघितलं, मन आहे. पण मन असा हा एक घटक आहे आपल्या शरीरातला, तो कुठेच दिसत नाही आपल्याला. जसा हात दिसतो, पाय दिसतो, डोळा दिसतो, कान दिसतो, पण मन कुठे दिसलंय का? म्हणजे हात दुखत असेल तर काहीतरी आपण ट्रीटमेंट घेऊन ते बरं करू शकतो. पाय दुखत असेल, गुडघा दुखत असेल, ट्रीटमेंट देऊ शकतो आपण. डोकं दुखत असेल, ट्रीटमेंट. पण जे मन विचलित झालेलं आहे त्याला काय ट्रीटमेंट? जे दिसतच नाहीये मन. हीच परिस्थिती अर्जुनाचीही होती. एका सुंदर श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना आपली स्वतःची व्यथा मांडताना म्हणतो, चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्कृतः. की हे कृष्ण, मी एक वेळ हवेवरती नियंत्रण करू शकतो, पण मनावर नियंत्रण करणं फार कठीण आहे. मग भगवान श्रीकृष्णाने फार सुंदर उत्तर दिलं. म्हणे अभ्यास योग्येन कौंतेय वैराग्येन च गुह्यते. अरे अर्जुना, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण या मनाला नियंत्रण करण्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल. आणि हा अभ्यास आजकाल कोणीच करत नाहीये, त्या मनाला नियंत्रण कसं करायचं. आणि हा अभ्यास गीतेमध्ये दिलेला आहे. कारण मन पहा की आपल्या संपूर्ण इंद्रियांच्या मध्ये मन न दिसणार आहे. न दिसणाऱ्या गोष्टीवरती नियंत्रण करणं फार कठीण असतं. आणि म्हणून गीतेमध्ये असे सुंदर काही काही मुद्दे दिलेले आहेत की या मनाला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे. त्यातला पहिला मुद्दा हा आहे अभ्यास, सराव. आणि हा सराव कशाचा आहे? ध्यानधारणेचा आहे. कारण ध्यानधारणेनी किंवा मंत्रोच्चाराने मनाला नियंत्रण हे निश्चित करू शकतो. हे अनेक संशोधनाच्या माध्यमातून झालेलं आहे. आज मला या ठिकाणी सांगायला असा आनंद वाटेल, अनेक मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये, IIT सारख्या संस्थेमध्ये मनावरती अनेक प्रयोग केले गेले की या मंत्रांचा प्रभाव काय पडतो आणि या मंत्रांच्या माध्यमातून मन कसं नियंत्रित येतं, असे अनेक प्रयोग सिद्ध झालेले आहेत. पण हे खरं आहे का मंत्रांनी नियंत्रण मिळवता येतं? निश्चित. कारण का, मंत्राचा अर्थच तो आहे. पहा, आज आपण ह्या भौतिक जगातलं एक दुसरं उदाहरण आपण घेऊ. आज मनाला बरं करण्यासाठी अनेक डॉक्टर्स असतील, ते काही गोळ्या देतील, थोडं काउन्सिलिंग करतील, पण त्याचा प्रभाव जो आहे तो भौतिकदृष्ट्या शरीरावर दिसतोय कुठेतरी. पण मन हे न दिसणारं असल्यामुळे त्याच्यावरती अशा एक दिव्य शक्तीचा कुठेतरी वापर करावा लागतो, जी दिव्य शक्ती त्या मनावरती, ज्या न दिसणाऱ्या मनावरती कार्य करते. म्हणून मंत्र म्हणजे काय? मंत्र जो मनाला तारतो तो मंत्र. इंग्लिशमध्ये म्हणतात द डिलिव्हरर ऑफ माइंड, दॅट इज कॉल्ड ॲज मंत्रा. की मंत्र म्हणजे जो मनाला तारतो तो. आणि म्हणून या मंत्रांचा प्रभाव मनावरती पडू शकतो. म्हणून आज आपण पाहतो आपल्या अनेक साधू संतांनी, ऋषीमुनींनी ध्यानधारणा शिकवली, आपल्याला मंत्रोच्चारण शिकवलं. का? त्या मनाला शांत करण्यासाठी. आणि हाच संदेश गीतेमध्ये दिलेला आहे की मनाला शांत करण्यासाठी कुठेतरी आपल्याला त्या ध्यानाचा आश्रय घ्यावा लागेल, त्या मंत्रोच्चारणाचा आश्रय घ्यावा लागेल, की जेणेकरून जे मन इतकं प्रचंड विचलित आहे. गीतेतलं एक छोटंसं उदाहरण सांगतो. आपण एखाद्या तलावाजवळ जर गेलो आणि त्या अनेक जण आपण तलावाच्या आजूबाजूने जर उभे राहिलो आणि सर्वांनी जर अनेक ठिकाणी खडे टाकले तर वेगवेगळे तरंग निर्माण होतात. ते तरंग एकमेकावरती आपटतात. पण जर सर्वांनी एकाच ठिकाणी खडा टाकला तर सुंदर गोल असे तरंग वलय निर्माण होतात. आज समाजामध्ये तेच निर्माण झालेलं आहे की आज प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा झालेला आहे. माणसाच्या आयुष्यामध्येही अनेक दृष्टिकोन झालेले आहेत. ते कुठेतरी बाजूला काढून, जसं श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. एकेह कुरुनंदन म्हणजे जे बुद्धीला अनेक फाटे फुटलेले आहेत ते कुठेतरी एकाग्र करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा एकाग्रता आणता येते तेव्हा निश्चित मन हे आपल्या नियंत्रणामध्ये येतं.
रामदास स्वामींनी मनाचे श्लोक हे केले आहेत, त्याचं आणि गीतेचं कसं हे आहे? पहा रामदास स्वामींनी जे वर्णन केलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, आणि मनाच्या श्लोकाचा अभ्यास सांगताना त्यांनी मनाला किती उपदेश दिलेले आहेत. आज या आपल्या मनामध्ये आपण पाहतो, यश अपयश मनामध्ये आहे, मान अपमान मनामध्ये आहे, राग द्वेष मनामध्ये आहे. म्हणजे या मनामुळे किती अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. एखादा व्यक्ती समोरून निघून जातो, तो आपल्याकडे बघत नाही, आपल्याला वाटतं अरे हा रागाने माझ्या समोरून गेलेला आहे, मनावरती लगेच त्याचा प्रभाव पडतो. एखादा व्यक्ती समोरून जर हसून गेला, स्मित हास्य जरी तरी बरं वाटतं आपल्याला. म्हणजे मन पहा कसं ह्या द्वंद्वामध्ये अडकलेलं आहे. आणि म्हणून तर रामदास स्वामींसारख्या महान संतांनी या मनाला बोध करणारे असे अनेक सुंदर श्लोक सांगितलेले आहेत की जे मनाला उपदेश आहे की बाबा तू ह्याच्यामध्ये गुंतू नकोस. गीतेमध्ये सांगितलं ते त्यांनी सोप्या भाषेमध्ये मांडणं केली. निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या डेव्हलप करण्यासाठी गीता काय संदेश देते? निर्णय क्षमता आणि नेतृत्व आजकालच्या या 21व्या शतकामध्ये ज्या व्यक्तीला नेतृत्व करायचं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लीडर म्हणतो की लिडरशिप क्वालिटीज त्याला डेव्हलप करायच्या आहेत, मी असं म्हणेन भगवद्गीता इज द बेस्ट बुक टू बिकम अ लीडर. आणि भगवद्गीतेमध्ये असे अनेक सुंदर उपदेश आहेत की एखाद्या व्यक्तीला लीडर कसा बनता येईल. नेतृत्व करणं म्हणजे हुकुमशाही नाही आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण बहुतांशी लोकांचा एक समज असा असतो की नेतृत्व म्हणजे हुकुमशाही. आणि आज आपण इतिहासामध्ये पाहतोय ज्यांनी ज्यांनी हुकुमशाही केलेली आहे त्यांची अवस्था काय झालेली आहे. म्हणजे नेतृत्व म्हणजे हुकुमशाही नसून नेतृत्व कला म्हणजे इतरांना सामावून घेऊन पुढे जाणं. आणि भगवद्गीता यामध्ये आपल्याला सुंदर वर्णन करून सांगते. भगवद्गीतेमध्ये नेतृत्व कलेचे असे अनेक गुण दिलेले आहेत. त्यातला पहिला गुण हा वर्णन करण्यात आलेला आहे की व्यक्तीच्या अंगी क्षमाशीलता पाहिजे, व्यक्तीच्या अंगी सहनशीलता पाहिजे, व्यक्तीच्या अंगी प्रामाणिकपणा पाहिजे. मग असे अनेक गुण ह्या भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेले आहेत की जे एका नेत्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहा, राज्य करणं हे केवळ हुकुमशाहीनीच होतं असं नाही, राज्य हे प्रेमानेही होऊ शकतं. अशी अनेक उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आहेत की प्रेमाने राज्य करून अनेक लोकांना त्यांनी एकत्रित आणलं आणि सुखाचं राज्य केलेलं आहे. त्यामुळे नेतृत्व कला असेल, या सर्वांसाठी गीता आपल्याला उपदेश देते की अशा पद्धतीने जर जीवन जगाल, योग्य आदर्श नेता तुम्ही बनू शकता. आणि म्हणून गीतेमध्ये एकाच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण नेत्याचं वर्णन करतात, यद्यद आचरती श्रेष्ठो तत्तत एवो इतरो जनाः, की जो श्रेष्ठ व्यक्ती आहे, ज्या मार्गाचं अनुसरण करतो त्याच मार्गाचं अनुसरण सामान्य व्यक्ती करतो. आणि म्हणून जर नेता कसा असावा हे जर आदर्श घालून द्यायचे असेल तर गीता सांगते की मग हे जर गुण तुमच्या हृदयामध्ये असतील, तुम्ही निश्चितच एक योग्य नेता बनू शकता आणि समाजाला चांगलं मार्गदर्शन करू शकता. यथा राजा तथा प्रजा म्हणतात त्या पद्धतीचं आहे. तुम्ही हजारो युवकांशी सातत्याने संपर्कात आहात, मी पाहिलं तुमचं सगळं हे. तर त्याच्यामध्ये हे वैशिष्ट्य जाणवलं की तुम्ही युवकांमध्ये जास्त काम करता. पण एक दुसरं त्याच वेळेला जाणवतं की युवक आणि अध्यात्म हे, युवकांचा कल जो आहे तो अध्यात्माकडे जाण्यामागे काय अडचणी तुम्हाला जाणवत आहेत? आजकाल अशी अवस्था निर्माण झालेली आहे ना, आजकालचा युवक हा जो थोडासा एक सोशल मीडिया म्हणा या माध्यमातून खूप असा प्रभावित झालेला आहे. आणि आजकालची जर पण माध्यमं बघितली, ही कुठेतरी अध्यात्मापासून दूर घेऊन जाणारीच माध्यमं जास्ती आहेत. आणि त्यामुळे मग हा सगळा प्रभाव त्या युवकांच्या मनावरती पडतोय. आणि म्हणून आम्ही काय करतो की जेव्हा आम्ही शाळेमध्ये म्हणा किंवा महाविद्यालयामध्ये जातो, तिथे या एका विषयापासून सुरुवात करतो, कॅन सायंटिस्ट बिलीव्ह इन गॉड. बाबा वैज्ञानिक हा भगवंतावर विश्वास ठेवतो का? मग आम्ही अनेक पुरावे देतो की ह्या वैज्ञानिकाचं काय मत आहे, त्या वैज्ञानिकाचं काय मत आहे, आणि मग भगवंत जगामध्ये आहे का हे त्यांना पटवून द्यावं लागतं. जसं छोटंसं उदाहरण देईन, कारण विषय तुम्ही फार मोठा आणि फार सुंदर घेतलेला आहे. की जसं अनेकांना वाटतं की अरे देव आहे का जगामध्ये खरोखर, आणि जर असेल तर तो दिसत का नाही आम्हाला. बरोबर. पण याला आमचं उत्तर असं आहे, या जगामध्ये अशा न दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत तरी आपण त्यावर विश्वास ठेवतो. आज आपण इथे बसलेलो आहोत, आपल्या इथे हवा आहे पण ती दिसत नाही, आपण विश्वास ठेवतोय हवा आहे कारण हवेचा अनुभव करू शकतो. तसं देवालाही बघितलेले काही जण आहेत, त्यांचा अनुभव सांगणारे काही जण आहेत. मग तिथे कुठेतरी आपण थोडासा विश्वास जर ठेवला
त्याची प्रचिती निश्चित येते. पण आजकालच्या तरुणांना या पद्धतीने जर आपण सांगितलं, मग निश्चितपणे हा तरुण बदलू शकतो. आणि त्याची उदाहरणं आम्ही पाहतोय आमच्या जीवनामध्ये, की आजकालच्या तरुणांना जर एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर अध्यात्म देण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चित विश्वास ठेवतात. एक उत्सुकता म्हणून प्रश्न आहे की अनेकांना असतो की तुम्हाला कधी देव दिसलाय? फार सुंदर प्रश्न आहे तुमचा हा. मी असं म्हणेन, मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये नेहमी सेवेचाच भाव ठेवला. आणि आमचे गुरु महाराज नेहमी म्हणतात की तुम्ही अशी सेवा करा की तुम्ही देवाला बघायची इच्छा करू नका, देव तुम्हाला बघायला येईल. क्या बात आहे. तर त्यामुळे डू नॉट ट्राय टू सी गॉड, ट्राय टू सर्व सच अ वे गॉड विल कम टू सी यू, असं आमचे गुरु महाराज नेहमी आम्हाला सांगत असतात. की आपण त्या भावनेतून आम्ही हे कार्य करायचा प्रयत्न करतोय. आपण एका मोठ्या कार्यक्रमात हे करतात, मूल्य शिक्षण, ज्याला व्हॅल्यू एज्युकेशन प्रोग्राम म्हटलं आहे. तर त्याच्यामध्ये पालक आणि शिक्षक यांचा सहभाग कसा असावा? कारण हे काय एका तासाचं किंवा तुम्ही लेक्चर घेतलं तर ते हे होण्यासारखं नाही आहे, ती लॉंग टर्म प्रोसेस आहे. तर यात शिक्षक आणि पालकांचा सहभाग कसा अपेक्षित धरता तुम्ही? शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण मूल्य शिक्षणाचा विचार करतो तेव्हा मी नेहमी सर्वांना एक त्रिकोण समजावून सांगतो. तो त्रिकोण काय आहे? एक आहेत शिक्षक, दुसरे आहेत विद्यार्थी, तिसरे आहेत पालक. आणि ह्या तिघांच्या माध्यमातून जोपर्यंत ते काम होत नाही ना, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्यावरती परिणामही होत नाही आहे तो. म्हणून जर मूल्य शिक्षणाचं काम समाजामध्ये करायचं असेल, जर चांगले संस्कार समाजामध्ये रुजवायचे असतील, तर हे केवळ शिक्षकांचंच काम नाही, याच्यामध्ये पालकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्यासमवेत त्या विद्यार्थ्याला तसं तयार करणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे हा त्रिकोण आहे. कोणी एकट्याने जरी किती तिथे ताकद लावली, निश्चित बदल होईल थोडाफार, पण जर सर्वांनी जर ताकद लावली तर चांगला बदल घडू शकतो. हे आजच्या मूल्य शिक्षणामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून सर्वत्र आम्ही हेच सर्वांना सांगत असतो की मूल्य शिक्षण किंवा मुलांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी या त्रिकोणातून आपल्याला कार्य करावं लागेल. म्हणजे पालकांनी शक्ती लावायची आहे, शिक्षकांनी लावायची आहे, आणि मुलांनाही तसं आपण थोडं प्रभावित करणं गरजेचं आहे. आजकाल समाजामध्ये काय दिसतं की काही आईवडिलांची संकल्पना अशी आहे, एकदा मुलं शाळेत गेली की झालं, आमची जबाबदारी संपली. तसं नाही होत. कधी कधी शिक्षकांना वाटतं मुलं 10 ते 5 येतात, आम्हाला पगार मिळतो, संपलं आमचं. तसंही समाज बदलणार नाही आहे. जर खरोखर समाज बदलायचा असेल तर ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला कार्य करावं लागेल. आता कुठलंही मूल्य शिक्षण म्हटलं, आता आपण एका धार्मिक आध्यात्मिक संस्थेचं प्रतिनिधित्व करता, की त्याच्यामुळे एक इतर धर्मियांचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याला आक्षेप घेतला जातो बऱ्याच वेळा की हे हिंदू धर्माचं शिक्षण दिलं जातं, किंवा अगदी इस्कॉनचा मिड डे मील प्रोजेक्ट आहे त्याच्यावरही क्रिटिसाइज झाला होता तो, की हे प्रसाद म्हणून हे संस्कार हे केले जातात. या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही? अशा ह्या घटना समाजामध्ये घडत जाणार आहेत. आणि म्हणून जशी सुरुवात आपण चर्चा केलेली आहे भगवद्गीतेपासून, म्हणून शाळा कॉलेजमध्ये भगवद्गीता हा ग्रंथ आम्ही धर्मग्रंथ म्हणून सांगतच नाही आहे. कारण पहा, मन हे सर्व धर्मीय लोकांना आहे, क्रोध सगळ्याच धर्माच्या लोकांना येतोय, अशांती जीवनामध्ये सगळ्याच धर्मियांच्या लोकांच्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्या बुद्धीला जे फाटे फुटलेले, बुद्धी भरकटलेली आहे, ही सगळ्या धर्मियांच्या लोकांचीच झालेली आहे. असं काही नाही की पर्टिक्युलर एका धर्माच्या लोकांचीच झालेली आहे. मग भगवद्गीता हा ग्रंथ असा आहे ना की हा तो मनाला, त्या क्रोधाला, त्या भ्रमनिरास झालेल्या बुद्धीला आणि अशांत असलेल्या मनाला कसं एकत्रित करायचं किंवा कसं शांत करायचं हे भगवद्गीता वर्णन करते. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगतो, गीतेला केवळ हिंदू धर्मग्रंथ म्हणून न बघता त्याला एक आपल्या मनुष्य जीवनाचा एक सुखकर प्रवास करणारा मार्गदर्शक म्हणून पाहावं. फार छान. एखाद्या युवकाने आजपासून गीतेचा अभ्यास करायचं ठरवलं तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा काय केलं पाहिजे? आजकाल बरेच युवक गीतेचा अभ्यास करतायत. आणि एखाद्याला जर इच्छा झाली की मला आता गीतेचा अभ्यास करायचा आहे, मी त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या सर्वांना हे सांगू इच्छितो, काहीही जास्ती ताण घ्यायची गरज नाही आहे. ज्याची इच्छा आहे ना भगवद्गीता मला वाचायची आहे, त्यांनी कुठूनही भगवद्गीता मिळवावी. आणि खास करून मी असं म्हणेन, AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी जी भगवद्गीता लिहिली त्या प्रत्येक संस्कृत श्लोकाचा मराठीमध्ये अनुवाद आहे.
त्या प्रत्येक श्लोकाचा अनुवादही दिलेला आहे, त्यावर तात्पर्यही दिलेलं आहे. त्यामुळे एखादा श्लोक जरी आपण वाचत गेलो तर निश्चितपणे श्लोक जरी समजला नाही ना, एक शब्द तरी त्यातला समजणार. आणि जो विद्यार्थी प्रामाणिक आहे, ज्याला शिकायचंच आहे, त्यांनी जवळ गीतेला जरी स्पर्श केला ना तरी त्याला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तो गीता ज्या ठिकाणी शिकवली जाते त्या गुरुकुलामध्ये तो सामील होणार. त्यामुळे एखाद्या समजा कोणत्याही नवयुवकाला जर गीता समजून घ्यायची आहे तर त्यांनी कोणत्याही गोष्टीची चिंता न करता गीता हातामध्ये घ्यावी, उघडावी आणि गीतेतला एक श्लोक वाचावा. गीता महात्म्यामध्ये वर्णन आहे, मलिनम मोचनम पुसा जलस्नानम दिने दिने सुकृत गीता स्मृत स्नानम संसार मलनाशनम. दररोज आपण आंघोळ करतो, आंघोळ करताना शरीराला साबण लावतो शरीरावरचा मळ निघून जावा म्हणून, तसा संसारातला मळ निघून जाण्यासाठी गीतेचा अभ्यास आहे. कोणीतरी त्याला स्पर्श जरी केला तरी तो संसारातला मळ आपोआप निघून जाऊ शकतो. आता एक शेवटचा प्रश्न, सध्या सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे वगैरे, म्हणजे अगदी जे भगवद्गीता जेव्हा सांगितली गेली तीचा बॅटलफील्डवर सांगितली, रणभूमीवर सांगितली गेली, आणि आत्ताही परिस्थिती अशी आहे की सगळीकडे संघर्ष आहे, नैराश्य आहे, माप स्पर्धा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही या मानवजातीचं भविष्य काय पाहता? सध्या जी काही एक वैश्विक स्तरावरती जी काही निर्माण झालेली व्यथा आहे म्हणू शकतो आपण, या ठिकाणी आपण काय बघू शकतो की जसं व्यक्तीच्या गरजा आणि लोभ ह्या दोन्ही गोष्टीमध्ये खूप मोठं अंतर आहे. आज काय झालेलं आहे, लोकांनी गरजा बाजूला ठेवलेल्या आहेत, लोभ प्रचंड वाढवलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा तणाव संपूर्ण विश्वभरामध्ये दिसून येतोय. मग कुठेतरी आपण गरजेवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि लोभातून आपण बाहेर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहा, संपूर्ण समाज हा लोभ प्रवृत्तीकडे वाढत चाललेला आहे की मला सगळंच पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, सगळं त्याला स्वतःच्या आवाक्यामध्ये घ्यायचं आहे. आणि त्यामुळे मग सर्वत्र आपण पाहतो युद्धाचं वातावरण आहे, अशांती आहे, संभ्रम निर्माण झालेले आहेत. मग अशा लोकांना भगवद्गीता यासाठीच मार्गदर्शन करते की जे काही आपण एक वसुदैव कुटुंबकम करायचा विचार करतोय की जिथे भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून जर जीवन जगायचा प्रयत्न केला सर्वांनी. जसं एका उपनिषदामध्ये फार सुंदर श्लोक आहे की ज्या श्लोकामध्ये म्हणतात की ईशोप भावना आपण जोपासणं गरजेचं आहे, की माझं जेवढं आहे तेवढं मी स्वीकार करणार, आणि जे माझ्या जवळ जे आलेलं आहे ते जर माझं नसेल, ते कुणाचं तरी दुसऱ्यांचं आहे, या भावनेने मी ते स्वीकार करणार नाही. म्हणून एक आम्ही उदाहरण देतो अनेक ठिकाणी. मनुष्याचा स्वभाव पहा कसा आहे. रस्त्यामध्ये जर एक तांदळाचं पोतं ठेवलं, चिमणी येते, चोचीमध्ये 2 दाणे घेते, निघून जाते. कावळा येईल, एक 7-8 दाणे चोचीमध्ये घेईल, निघून जाईल. गाय येईल, तोंडामध्ये जेवढं बसेल तेवढं खाईल आणि निघून जाईल. पण माणूस आला तर मूठभर नाही घेणार, अख्खं पोतच घेऊन जातो तो घरी. म्हणजे ही कुठेतरी लोभाची भावना आहे आणि त्यांच्या गरजा त्यांना माहिती नाही आहेत. लोभ वाढत चाललेला आहे. म्हणून गीता आपल्याला म्हणते लोभ कमी करणं गरजेचं आहे. जेवढ्या गरजा आहेत त्या गरजा जर आपल्याला समजल्या तर आपलं जीवन काय, संपूर्ण समाज हा सुखामध्ये राहू शकतो. फार छान. प्रभूजी, आता आपण समारोप करताना विवेक संवादच्या दर्शकांना काय संदेश द्याल? आज मला या ठिकाणी खरोखर खूप आनंद होतोय की विवेक समाजच्या माध्यमातून इथे येऊन मला माझे विचार मांडण्याची ही एक संधी उपलब्ध झालेली आहे. मी सर्व दर्शकांना एवढंच सांगेल, आजचा जो विषय आहे, जो भगवद्गीतेच्या माध्यमातून सर्व मनुष्य जीवनासाठी दिलेला हा जो विषय आहे, आणि आज मनुष्यानं जर काही हवं असेल तर जीवनामध्ये सुख आणि शांती हवं आहे. आज आपल्या समाजामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की सगळ्या गोष्टी असूनही सुख समाधान नाही. आणि म्हणून मी सर्व दर्शकांना गीतेच्या माध्यमातून हा एक निरोप देऊ शकतो की आज आपल्याला जीवनामध्ये खरोखर जर सुखी व्हायचं असेल, खरोखर जर समाधानी व्हायचं असेल, खरोखर जर आनंदी व्हायचं असेल तर भगवद्गीतेतल्या 5व्या अध्यायातला जो 29वा श्लोक आहे हा निश्चित सर्वांनी आपल्या हृदयामध्ये भरून ठेवावा, की ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सूर्ध्यम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. आज प्रत्येकानं जीवनामध्ये शांती पाहिजे आणि ही शांती मिळवण्यासाठी 3 गोष्टींचं पालन करायचं आहे. भोक्ताराम यज्ञ तपसाम, मी कोणत्याही गोष्टीचा भोगता नाही, भगवंत किंवा परमात्मा हेच भोगते आहेत.
सर्व लोक महेश्वरम. आज जे मी म्हणतो हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, किती काळासाठी आपल्याकडे राहणार आहे? कारण आपली ही फ्लाईट कधीतरी क्रॅश होणारच आहे. मग कितीही जरी गोळा केलं तरी इथे सोडून जायचं आपल्याला. मग त्या माध्यमातून हे सगळं भगवंत, सर्व लोक महेश्वरम, बाबा हे भगवंताचं आहे, ह्या भावनेतून कार्य करावं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुहृदयम सर्वभूतानाम. भगवंत माझे जवळचे मित्र आहेत. ह्या जर 3 गोष्टीचं आपण पालन केलं तर निश्चितपणे आपण जीवनामध्ये सुखी, समाधानी आणि आनंदी राहू शकतो. हाच संदेश मला सर्व दर्शकांसाठी द्यायचा आहे. गोपतीदासजी, आजचा संवाद हा खरोखरच प्रेरणादायक व विचारप्रवर्तक ठरला. गीता हा केवळ धर्मग्रंथ नाही, तर जीवन समजून घेण्याची, ताणतणाव हाताळण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची कला शिकवणारी मार्गदर्शिका आहे. हा संदेश आज स्पष्ट झाला. आपल्या अनुभवातून आणि साध्या प्रभावी शब्दातून दिलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुणांना निश्चितच नवी दिशा मिळेल. प्रभूजी, आपण आलात विवेक संवादशी, अत्यंत छान विचारप्रवर्तक असे विचार या ठिकाणी मांडलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आपला खूप आभारी आहे, कारण आपण इतका छान प्लॅटफॉर्म हा निर्माण केलात की हे सगळे विचार म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रती पोचतील. त्यामुळे मी आपला खूप खूप ऋणी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मित्रांनो, अशाच प्रकारचे अर्थपूर्ण संवाद पाहण्यासाठी विवेक संवादला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि हा भाग आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.